इच्छुकांची बंडखोरी टाळ मध्ये उद्धव ठाकरे यांना मध्यस्थी करावी लागली, त्या नाराजांना बोलवून ते होत असतं ना, असं होत असतं. एकापेक्षा जास्त इच्छुक असले काही ठिकाणी तर सर्वच पक्षांमध्ये ही अशा प्रकारचं वातावरण असतं. ते आता उद्या संध्याकाळपर्यंत पूर्णपणे निवळून जाईल. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही एनसीपी एकत्र आहे, त्यांचं मी स्वागत करतो. या पलीकडे माझ्याकडे शब्द नाही. बऱ्याच ठिकाणी पण असं भाकीत वर्तवलं जात आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही एनसीपी एकत्र आहेत आणि महापालिका निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही आणि देशाच्या राजकारणातही काही मोठे निर्णय दोन्ही एनसीपी मिळून घेऊन काय मोठा निर्णय असू शकतो? काय मोठा निर्णय म्हणजे असा काय मोठा निर्णय असू शरद शकतो? पवारांनी एनडीए बरोबर जावं. हा मी मोठा निर्णय मानत नाही. शरद पवारांनी हा मी एनडीए मोठा निर्णय मानतच नाही आहे. आणि पवारसाहेब असं करतील असं मला वाटत नाही. पवारसाहेबांची विचारसरणी पुरोगामी विचारांचे ते नेते आहेत. त्यांनी जी पुरोगामी विचारधारा आहे, शाहू फुले आंबेडकर आणि दातंत्य शक्तीविरुद्ध जी लढाई महाराष्ट्रानं कायम केली, त्याचे सध्याचे शिलेदार आणि नेतृत्व शरद पवारांकडे आहे. आणि आम्ही त्यांच्याकडे त्या दृष्टीनं पाहतो. त्याच्यामुळे असा वेडावाकडा विचारधारेविरुद्ध जाण्याचा निर्णय ते घेतील असं आम्हाला वाटत नाही त्यांच्या चाहत्यांना. पण राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की यासाठी उद्योगपती गौतम अदानी मध्यस्थी करतायत. गौतम अदानी म्हणजे महात्मा फुले नाही आहेत बरं का, किंवा संत गाडगे महाराज नाही आहेत. शरद पवारांचे सगळ्याच उद्योगपतींशी संबंध आहेत प्रेमाचे, त्यातले अदानी. हो गया, चलो. कल बीजेपी ने निश्चित चुनाव के लिए शिवसेना का ऐलान किया है, जिसमें 137 जगह पे बीजेपी चुनाव लड़ रही है, वही शिवसेना 90 जगह पे चुनाव लड़ रही है. इस फैसले को कैसे एक समय अभी तक ऐसा होता था मुंबई और महाराष्ट्र में कि शिवसेना हमेशा बड़ा भाई रहा और शिवसेना बीजेपी को सीटें देती थी मुंबई में. लेकिन ये पहली बार हुआ है. अमित शाह की जो शिवसेना है, मैं अमित शाह जी की शिवसेना मानता हूँ, उनको बीजेपी से सामने गिड़गिड़ा कर सीटें मांगनी पड़ रही है. ये शिवसेना नहीं है, उसे हम शिवसेना नहीं मानते. जो बीजेपी के सामने घुटने पर है कि हमें कुछ सीटें दीजिए, ऐसा शिवसेना के इतिहास में कभी हुआ नहीं. ये इसलिए हुआ है, बीजेपी के साथ जो शिवसेना है वो नकली है, वो अमित शाह की शिवसेना है, इसलिए हो रहा है. जब जब भारतीय जनता पक्षाने कोई ऐसी भूमिका ली है संघर्ष की, तो हमने उनको छोड़ दिया है, क्योंकि हम शिवसेना है. हम अकेले चुनाव में सामने गए, चाहे बीएमसी हो चाहे महाराष्ट्र का चुनाव, हमने अकेले चुनाव लड़ा है. लेकिन बीजेपी के सामने कभी घुटने नहीं टेके. ये स्वाभिमान की बात है महाराष्ट्र. सभी शिवसेना जिस प्रकार से दावा कर रही थी वो लगभग 100 सीट के ऊपर चुनाव लड़ेगी, लेकिन कहीं ना कहीं 90 सीट को लाके शिवसेना को बांध दिया बीजेपी ने. कहीं ना कहीं बीजेपी के दबाव में शिवसेना काम कर रही है. ये रणवे लोग हैं जो शिवसेना मानते हैं ना, ये असली शिवसेना नहीं है, ये भारतीय जनता पार्टी के रणवे है. इसलिए तो ये घुटने टेक रहे हैं ना, और क्या है. चलिए. एक सवाल इनसे, बांग्लादेश की पहला प्रधानमंत्री जो थी, आज उनका निधन हो गया, खालिद जिया का. कैसे देखते इस घटना को, क्योंकि बांग्लादेश जिस प्रकार से वातावरण बना है, उसमें ऊपर क्या हम रिएक्शन दे सकते हैं. उस देश में शोक मनाएंगे और क्या है. जागा वाटप पूर्ण झालेलं आहे. उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत आणि आता खरी लढाई सुरू होईल प्रचाराची. म्हणजे प्रचारात नेत्यांच्या भाषणाच्या तोफा धडाडतील वगैरे वगैरे. तर राज ठाकरे उद्धव ठाकरे मिळून संयुक्त किती सभा होऊ शकतात? मुंबईमधल्या 6 लोकसभा क्षेत्रामध्ये संयुक्त सभा होती दोघांच्याही संयुक्त सभा. 6 सभा. हो. याशिवाय ठाण्यात होतील, कल्याण डोंबिवलीत होतील. त्या संदर्भात नियोजन सुरू आहे. धन्यवाद. एक सवाल इनसे, जिस प्रकार से प्रचार चुनाव जब शुरू हुआ, बीजेपी ने लगभग कई बड़े नेताओं का चुनाव प्रचार लिस्ट में स्टार कैबिनेट में, जैसे प्रधानमंत्री यहाँ तक योगी आदित्यनाथ, कई बड़े बड़े लोगों का नाम. कैसे देखते इस प्रचार सभा को? क्या जरूरत है मुंबई में मोदी जी को आने की? क्या यहाँ की बीजेपी, यहाँ के मुख्यमंत्री सक्षम नहीं है प्रचार के लिए? योगी आदित्यनाथ क्यों आ रहे हैं? क्या संबंध है?
और भी राज्य के मुख्यमंत्री आएंगे। यहाँ आप माहौल ख़राब करना चाहते हो। आज किसी ने कहा है कि मुंबई में सिर्फ जय श्री राम का नारा चलेगा। हम मानते हैं मुंबई में जय महाराष्ट्र का नारा चलेगा। यहाँ नारा चलेगा तो जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, ये नारा मुंबई में चलेगा। समझा? ये योगी आदित्यनाथ वगैरह वगैरह लोगों को लाकर आप अपनी कमजोरी दिखा रहे हो। आपके पास ताकत नहीं है। आप हर प्रांत के मुख्यमंत्री को लाकर या मंत्रियों को लाकर यहाँ चुनाव लड़ना चाहते हैं। हम हमारे ताकद पर लड़ेंगे। राहुल साहेब, मराठी प्रश्न आहे की महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी शक्यता आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही मुंबईत सभा होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली नाही, ते पुतीनलाही आणू शकतात. त्या पुतीनला त्याने अलीकडेच मिठी मारलेली आहे. ते पुतीनला सुद्धा आणू शकतात. ट्रम्पला विनंती करू शकतात. हे जागतिक पक्ष आहे ना हा. का तुमच्यात ताकद नाही का निवडणुका लढण्याची? तुम्ही मुंबई भाजपचे अध्यक्ष आहात, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. तुम्हाला योगी आदित्यनाथ कशा करता? तुम्हाला इतर राज्याचे मुख्यमंत्री ते कशा करता हवेत? वातावरण बिघडवायला कशा करता? कोणीच नको इथे. ही निवडणूक आमच्या महाराष्ट्राची, मुंबईची, आम्ही लढू ना सगळे मिळून. कोणीतरी आज सांगितलं की मुंबईत जय श्रीरामचे नारे देतील. काय संबंध आहे? जय श्रीराम आमचे आदर्श आहेत, पण मुंबईमध्ये नारा चालेल जय महाराष्ट्र. मुंबईमध्ये नारा गुंजेल जय भवानी, जय शिवाजी. याच्यापेक्षा मोठा नारा मुंबईत असू शकत नाही. भाजपच्या मुंबईमध्ये